दर 12 वर्षांनी भरणारा कुंभमेळा 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये भरतो आहे। मात्र सुरुवातीपासूनच नाशिकमध्ये भरणारा कुंभमेळा हा वादाचा कुंभमेळा ठरलेला आहे आणि आता वाद निर्माण झालेला आहे तो साधुग्रामच्या जागेवरून। आपण आता ज्या ठिकाणी उभा आहोत याच ठिकाणी दर 12 वर्षांनी देशभरातून आलेले साधू महंत यांच्या निवासाची व्यवस्था केली जाते। 2015 मध्ये देखील इथेच साधू महंतांसाठी कुटी उभारण्यात आलेली होती। इथेच खालसे असतात, इथेच आखाडे देखील असतात। मात्र आता या ठिकाणी झाडी आलेली आहेत, मोठी झाडी वाढलेली आहेत आणि ही झाडी तोडू नये यासाठी नाशिककर पर्यावरणप्रेमी आक्रमक आहेत। तर दुसऱ्या बाजूला नाशिक महानगरपालिका प्रशासन, राज्य सरकार यांचा दावा आहे ही झाडी जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत इथे साधुग्राम उभारता येणार नाही, म्हणजेच लाखो साधूंच्या राहण्याची व्यवस्था करता येणार नाही। त्यासाठीच आपण आता ड्रोनच्या माध्यमातून ही सर्व दृश्य बघत आहोत। सुरुवातीला म्हणजे आता दृश्यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर नाशिक या मार्गाकडे जात आहोत। त्या बाजूने येताना पहिला जर कुठला हा आखाडा इथे असेल तर तो आखाडा असतो निर्मोही आखाडा। निर्मोही आखाड्याचे साधू महंत तिथे राहत असतात। त्यांच्याच बाजूला दिगंबर आखाडा असतो, हा देखील वैष्णवपंथीयांचा महत्त्वाचा आखाडा आहे आणि त्याच्या अलीकडे निर्वाणी आखाडा असतो। ज्या पद्धतीने आखाड्यांची इथे निवासाची राहण्याची व्यवस्था केली जाते त्याच्या उलट्या क्रमानुसार ह्या आखाड्यांचे साधू महंत अमृत स्नानासाठी नाशिकच्या रामकुंडावर जात असतात। आता आपण ही दृश्य बघतोय, ही जी कमान आहे ही कमान मागील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळामध्ये उभारण्यात आलेली होती, जेणेकरून एक अट्रॅक्शन असावं, आकर्षण असावं आणि इथे साधूंचा मेळा भरतो हे लोकांना कळावं यासाठी ही कमान उभारण्यात आलेली आहे। सध्या 94 एकर जागा नाशिक महानगरपालिकेकडे आहे आणि यापैकी 54 एकर जागेवर ही झाडी वाढलेली आहे आणि ह्याच झाडांचा वाद सध्या राज्यभर गाजतो आहे। त्यामुळे महापालिका प्रशासन नेमका काय निर्णय घेणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे, परंतु पर्यावरण प्रेमींचं याबाबत अद्यापही एकमत झालेलं नाहीये। त्यामुळे नेमकं या जागेवर तोडगा कसा निघणार, सुवर्णमध्य कसा काढला जाणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ड्रोन ऑपरेटर सिद्धेश सरोदे,